आता विचारलं ना तुम्ही फोन केला होता. मित्र हो, ठाकरे बाडा म्हणजे ताठकाणा, मोडेन पण वाकणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या आयुष्यामध्ये एकदाही कधीही कोणापुढे झुकले नाहीत, वाकले नाहीत. त्यांच्या एखाद्या विधानावर कितीही गदारोळ झाला तरी आपल्या शब्दापासून ते कधी मागे फिरले नाहीत. किंवा आजच्या नेत्यासारखं मला तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हणायचं होतं, माझ्या बोलण्याचा पत्रकारांनी विपर्यास केला वगैरे वगैरे असं ते त्यांच्या आयुष्यात एकदाही बोललेले नाहीत. ते स्वतः ताठ मानेनं जगले आणि आपल्या शिवसैनिकांनाही त्यांनी तोच धडा दिला. त्यांचा हा आदर्श कोणी घेतला तर कोणी गद्दारीच्या वाटेनं निघून गेलं, कुणी सुरत मार्गे गुवाहाटीला गेलं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मिनिटभराच्या एका भेटीचा व्हिडिओ राज्यभर चर्चेचा ठरला. साध्या सुध्या नाही, अगदी तुफान चर्चेचा ठरला. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारे आणि त्यांना रोजच्या रोज झोडपून काढणारे ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची धावती भेट झाली, अगदी सहजची भेट झाली, अगदी मिनिटभराची. पण या भेटीची चर्चा कालपासून होत आहे मित्रांनो. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तर संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करीत आहेत. एकनाथ शिंदे यांना ते फेकनाथ मिंधे असं म्हणतात. या दोघातून विस्तव सुद्धा जात नाही. पण अचानक हे दोघे एकमेकांच्या समोर आले. एका हिंदी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले होते. एकनाथ शिंदे यांची मुलाखत झाल्यानंतर ते तिथून बाहेर पडत असताना संजय राऊत ही तिथं मुलाखतीसाठी पोहोचले आणि अचानक दोघं समोरासमोर आले. संजय राऊत यांना पाहताच एकनाथ शिंदे यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही हात जोडले. संजय राऊत यांनी मात्र पाठीमागे असलेले आपले हात पाठीमागच ठेवले. एकनाथ शिंदे यांच्या अभिवादनाला त्यांनी काडीचीही किंमत दिली नाही. यावेळी एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. काही क्षणात घडलेली ही घटना उपस्थित असलेल्या लोकांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. पण त्यापेक्षा सुद्धा या घटनेचा व्हिडिओ तुफान चर्चेचा झाला. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मित्रांनो. नसेल पाहिला तर पहा आधी हा व्हिडिओ. आता विचारलं ना तुम्ही फोन केला होता. ते म्हणाले की आमचे जुने मित्र आहेत. पाहिला ना मित्रांनो, ठाकरे बाणा झुकेगा नहीं साला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा स्लो मोशन मध्ये दाखवतो. त्याला कारणही तसंच आहे. हे सगळं घडत असताना दोघांचीही देहबोली थोडी बारकाईनं बघा. या देहबोलीमधून यावेळी या दोघांपैकी कोणाच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. पहा. बघा, अगदी मिनिटभराची धावती भेट, अगदी काही सेकंदाची घटना
पण ती खूप काही बोलून गेली आणि संजय राऊत यांच्यातला ठाकरे बाणा पुन्हा एकदा महाराष्ट्रानं पाहिला आणि म्हणूनच या व्हिडिओची तुफान चर्चा होते आहे मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून किंवा या दोन्ही नेत्याची देहबोली पाहून तुमच्या मनात काय विचार आला जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.